आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामध्ये असलेल्या अनेक सिद्धांतापैकी आणि आयोगाने विचारलेल्या अनेक सिद्धांतापैकी एक सिद्धांत म्हणून ज्याच्याकडे पाहावं लागेल तो हा एक पार्ट आहे. आयोगाने मागे बरेच विचारवंताची नावं विचारून झालेत, त्यातला तो पार्ट आहे ज्याच्यासहित अजून काही सिद्धांताचा अवलंब त्यामध्ये होतो. त्यानुसार हा एक इम्पॉर्टंट घटक आहे. आयोगाने प्रश्न विचारून झालाय, विकास विरहित वृद्धी काय असते कन्सेप्ट, त्याच्यामध्ये काय काय कंटेंट येतो, ते कोणत्या स्टेटमेंटला प्रोत्साहित करतं किंवा सहाय्यभूत करतं, असे स्टेटमेंट बरेच विचारलेत आयोगाने. त्याच्यामध्ये एक सिद्धांतकार म्हणून यांचं नाव घ्यावं लागेल. रॉबर्ट क्लॅवर हे या विकास विरहित वृद्धीबद्दलच्या संकल्पनेचे पुरस्कर्ते होते. म्हणजे पुरस्कर्ते म्हणण्यापेक्षा त्यांनी ही समस्या मांडली की विकास विरहित वृद्धी हे जगात कुठे असते, कशी निर्माण होते, त्याचा परिणाम काय होतो आणि त्याच्यात एक्झॅक्टली कंटेंट कसा आहे त्याचा विचार. यांच्यामध्ये मूळ मुद्दा पुन्हा हाच आहे, आर्थिक वृद्धी सोबतच आर्थिक विकास कसा महत्वाचा आहे. हे आम्हाला माहिती आहे, आर्थिक वृद्धी शिवाय आर्थिक विकास पॉसिबल नाही आहे. आर्थिक वृद्धी करावीच लागेल, पण आर्थिक वृद्धी सोबत जर आर्थिक विकास झाला तर चांगली गोष्ट आहे. मी अजून 10 वर्षानंतर 10 लाख रुपये कमवेल तर मी खूप आनंदी राहील, म्हणजे याचा अर्थ मी पुढचे 10 वर्ष दुःखी राहणार आहे हाच अर्थ निघतो. म्हणजे काय, आर्थिक वृद्धी झाल्यावर मी आर्थिक विकास करेल म्हणजे काय झालं, आपल्या आईवडिलाला आपण सांगण्यासारखं झालं की 20 वर्षामध्ये मी मोठं घर बांधून काढलेलं आहे. मग 20 वर्षानंतर ते घर बांधणार असाल तर उपयोग काय आहे. म्हणजेच काय, आर्थिक वृद्धी नंतर आर्थिक विकास व्हॅल्यू राहत नाही. आर्थिक वृद्धीसोबत विकास, आता जेवढं काही आहे त्यातून विकासाच्या सगळ्या गोष्टी कशा उपलब्ध करता येतील याचा अवलंब त्यामध्ये करणं आवश्यक आहे, तर त्याला व्हॅल्यू आहे. म्हणून आर्थिक वृद्धी सोबत आर्थिक विकास महत्वाचा आहे. ते कसा आणि कुठे काय करायचं याच्याबद्दलचं विश्लेषण या रॉबर्ट क्लॅवर यांनी मांडलेलं आहे. यांनी मांडला आर्थिक वृद्धीचा घटक. आर्थिक वृद्धी आता सध्या जगातही आणि भारताचीही याप्रमाणे वाढत चाललेली आहे. नेहमीच आर्थिक वृद्धी आपली पॉझिटिव्ह ग्रोथ लेवलवरती आहे, पण जेवढा वेग आर्थिक वृद्धीचा आहे त्याच्या तुलनेनं बघितलं तर आर्थिक विकासाचा नाही. हा आर्थिक विकास एवढ्या खाल्ल्या लेवलला चाललेला आहे. हा जो बिटवीन गॅप आहे, हा गॅप आपल्याला आपल्या वृद्धी आणि विकासातला डिफरन्स दर्शवतो. आणि हा गॅप जेवढा कमी होईल तेवढं अजून त्याचे फायदे जास्त होईल. आणि काही वेळेला आर्थिक वृद्धीपेक्षा आर्थिक विकासही चांगला राहू शकतो. जसं की आज तुम्हाला जर विचारलं प्रश्न, आर्थिक वृद्धीपेक्षा आर्थिक विकास झालेले देश 2023-24 मध्ये कोणते आहेत, तर कोणत्या देशांचं नाव घ्याल. आर्थिक वृद्धीपेक्षा आर्थिक विकास, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, इंडिया, चायना हा एक गट. दुसरा एक गट नायजेरिया, पाकिस्तान, बांगलादेश, केनिया हा दुसरा गट. तिसरा गट नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड, डेन्मार्क. आता काय कराल. थर्ड थर्ड कोणाला वाटतोय, थर्ड वाटतोय आणि सेकंड वाटतोय, फर्स्ट वाटतोय, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, इंडिया वगैरे. तर याच्यात क्लिअर आन्सर आहे, इंडिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका काय प्रयत्न करत आहेत, आर्थिक वृद्धीसोबत विकास कसं करता येईल. आता सध्या इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिकेमध्ये वृद्धी वाढत चालली आहे, पण विकास म्हणावा तसा होत नाही. त्यांचा प्रयत्न आहे की आर्थिक वृद्धीसोबत विकास, म्हणजे 10 रुपये कमवले तर 10 रुपयाचा विकास कसा करता येईल. हे सध्या विकास किती करतायत, 3 रुपयाचा करतायत, कमवतायत 10 रुपये. आणि केनिया, झिम्बाब्वे, पाकिस्तान हे 2 रुपये कमवतायत, 1 रुपयाचा पण विकास करू शकत नाही आहेत. त्यामुळे तिथं याबद्दलचा ऑप्शनच नाही जो इथं वृद्धी आणि विकासासोबत कम्पॅरिझन करेल आहे. कारण शेवटी पाकिस्तान, केनिया या देशामध्ये वृद्धी नगण्य आहे, विकास करायचा प्रश्नच येत नाही, कारण ते अविकसित आहेत.
आणि आज स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे हे देश काय आहेत, एक विशिष्ट डेव्हलपमेंटचं म्हणजे ग्रोथचं स्टेज गाठून झालंय, पण त्यापेक्षा विकास जास्त आहे. म्हणजे काय झालेलं आहे, जसं एक उदाहरण मी मागे काही दिवसापूर्वी जीडीपीच्या टॉपिकमध्ये दिलं होतं की माझ्या आजोबाकडं 100 एकर जमीन होती, माझ्या वडिलांकडं 50 एकर जमीन वाढली, आता अशी म्हणून 150 एकर जमीन माझ्या घरी आहे, पण मी गेल्या 10 वर्षात 1 एकर सुद्धा कमवलं नाही. मी खाऊन पिऊन बसून निवांत खातोय, पण तुमच्या दृष्टिकोनातून मी श्रीमंत व्यक्ती आहे, पण रिअल मध्ये मी श्रीमंत आहे का? नाही, कारण मी ग्रोथच काही केली नाही आहे. माझी काही ग्रोथ आहे का? काहीच नाहीये, पण माझा विकास झालेला आहे. कारण घरी 150 एकर जमीन आहे, 4 फोर व्हीलर गाड्या, 4 बंगले आहेत, विकास खूप झालेला आहे. असा विकास कुठं झालाय आता सध्या? ब्रिटनमध्ये, अमेरिकेमध्ये, जापानमध्ये विकास खूप झालेला आहे, पण आता त्यांचा ग्रोथ होतोय का? नाही, त्यांचा ग्रोथ थांबलाय, जीडीपी थांबलाय, पण डेव्हलपमेंट खूप झालेला आहे, कारण मागच्या 100 वर्षाची त्यांची पुण्यही आहे. आपल्या देशात काय ग्रोथ आत्ता कुठे होतोय, विकास अजून व्हायला बराच वेळ लागणार आहे. पाकिस्तान, झिम्बाब्वे ऑलरेडी बर्बाद आहेत, ते ग्रोथ करायचा प्रश्नच येत नाही, विकासाची त्यांनी अपेक्षाही करू नये आहे. हे तिथला विरोधाभास किंवा अपयश आहे. आता समजलेलं आहे वृद्धी आणि विकासातला फरक. जेव्हा वृद्धीपेक्षा विकास जास्त असतो तेव्हा याचा अर्थ काय आहे, तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून ग्रोथ खूप करून ठेवली आहे, परिणाम म्हणून डेव्हलपमेंटही झालेला आहे. आता डेव्हलपमेंट खूप आहे, अमेरिकेत, ब्रिटनमध्ये रस्ते, रेल्वे प्रोजेक्ट, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य, शिक्षण सगळं बेस्ट चाललंय, पण आता तिथं जीडीपी वाढतोय का? नाही, जीडीपी स्टक झालेला आहे, कारण व्यापार व्यवहार वाढतच नाही आहे. व्यापार व्यवहार कुठे वाढतोय? इंडिया, चायनामध्ये. पण इथं आता सध्या विकास झालाय का अजून तेवढा म्हणावा तेवढा? नाही. आता रेल्वे रस्ते आम्ही वाढवतोय, अजून ते वाढवणं गरजेचं आहे. इथं यांनी काय सांगितलंय, वृद्धी भरपूर चालली पण विकास नाही. आता हे कॅरेक्टर कुठे लागू होतंय? विकसनशील देशात. अविकसित पाकिस्तान, झिम्बाब्वे काहीच ऑप्शनच नाही तिथं, उलट अजून हे घसरलेलं आहे. पण भारतासारख्या देशात हे ऍब्सोल्युटली लागू आहे. रॉबर्ट यांचा विचार, विकसनशील अविकसित देशात राष्ट्रीय उत्पन्न, दरड उत्पन्न भारत वाढवण्यावर भर देतोय, जे वाढत चाललेलं आहे. पण हे वाढत का चाललंय? इंडियाचं जीडीपी, इंडियाचं पर कॅपिटल इन्कम का वाढत चाललंय? कारण इंडियामध्ये आयात निर्यात वाढत चाललंय, व्यापार, गुंतवणूक, व्यवसाय, उद्योग वाढत चाललाय, बिझनेस वाढत चाललाय, कामं वाढत चाललीत. पण या वाढत्या कामासोबत आर्थिक वृद्धी वाढत चालली आहे, परंतु आर्थिक विकास मात्र होत नाही आहे. म्हणजे स्ट्रक्चरल चेंजेस काय आहेत? म्हणावं तसं आरोग्याचा दर्जा सुधारत नाही, म्हणावं तसं शैक्षणिक दर्जा सुधारत नाही. मग हे समतोल विकास, पायाभूत सुविधा, गरिबी निर्मूलन, आरोग्य, शिक्षण यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह आणि स्ट्रक्चरल जे चेंजेस व्हायला पाहिजे, जे मूलभूत बदल व्हायला पाहिजे, तसे बदल होताना दिसत नाही. आणि हे जर व्हायला लागले तर आपल्या देशाची प्रगती खऱ्या अर्थाने झाली. एपीजे अब्दुल कलामांच्या भाषेमध्ये विकास महत्वाचा आहे, तेव्हाच भारत विकसित देश बनतो. आत्ता भारताची वृद्धी होत आहे, याचा अर्थ भारत विकसित देश बनतोय असं नाही. आपला देश श्रीमंत आहे, परंतु गरीब लोकांचा आहे. गरीब लोक गरीब का आहेत? कारण गरीब लोकांच्या विकासाच्या योग्य संधी सुविधा उपलब्ध झालेल्या दिसत नाहीत. म्हणून रॉबर्ट यांचा हा विचार सिद्धांत आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आधुनिक काळात विशेषतः भारताला समोर ठेवून आपल्याला या सिद्धांताचं अनालिसिस करणं आवश्यक आहे. आर्थिक वृद्धी व विकासावर गेल्या 3 वर्षात जे प्रश्न आयोगाने विचारत आलेला आहे त्याच्या रिलेटेड या घटकाचा खास भर या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. इथपर्यंत आज एक सिद्धांत पाहिलाय, असे जवळपास 4 ते 5 सिद्धांत अजून बाकी आहेत, त्याचा आपण आढावा उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊयात आहे. थांबू, बाकी पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू. थँक्यू.